ही कथा त्या प्रत्येकासाठी आहे जो हरल्यासारखा वाटतो आहे, जो स्वतःवरचा विश्वास गमावत आहे आणि ज्याला वाटत आहे सर्व संपले. पण खरंच सर्व संपतं का? की अंधारानंतर उजेड नक्की येतो? आजची कथा त्या प्रश्नाचं उत्तर आहे. शेवटपर्यंत ऐका आणि स्वतःला शोधा. रात्री 11 वाजले होते. घरात सगळे झोपले होते, पण महेशच्या खोलीत लाईट चालू होता. टीव्हीवर T20 सामना सुरू होता आणि त्याच्या डोळ्यात वेड्यासारखी चमक होती. क्रिकेट त्याच्यासाठी फक्त खेळ नव्हता, ते त्याचं स्वप्न होतं. की वेड, की अपूर्ण राहिलेली इच्छा होती. दिवसा तो साधी नोकरी करत होता, पगार मर्यादित आणि स्वप्न मोठी. घरची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती आणि तरीही रात्री तो थांबत नव्हता. तो यूट्यूबसाठी क्रिकेट विश्लेषण करायचा. छोटा साईड हसल सुरू केला होता, पण कोणी पाहत नव्हतं त्याचे व्हिडिओ. मग तो चुकीचा आहे का, असा प्रश्न. एका रात्री निर्णायक सामना होता. शेवटचा ओव्हर चालू होता. फक्त 6 चेंडू आणि 15 धावा. महेश पूर्ण तणावात होता. तो स्वतःला म्हणत होता, जर हा खेळाडू करू शकतो तर मी का नाही करू शकत? मी का घाबरतोय सुरुवात करायला? त्या क्षणी त्याने ठरवलं, भीतीला सामोरं जायचं. लोक काय म्हणतील याची पर्वा नाही. अपयश आलं तरी चालेल, पण प्रयत्न थांबवायचा नाही. आज तो प्रसिद्ध विश्लेषक झाला. पण त्याला अभिमान कशाचा की त्याने स्वतःवर विजय मिळवला. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्य कठीण आहे, तर स्वतःला हा प्रश्न विचारा, मी खरंच हार मानली आहे का? की अजून शेवटचा चेंडू बाकी आहे? कारण जो शेवटपर्यंत खेळतो तोच खरा विजेता ठरतो. आणि तो तुम्हीही होऊ शकता. ही कथा इथे संपते, पण तुमची कथा अजून सुरू आहे. जर ही कथा मनाला भिडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि पुढील कथा चुकवू नका. सबस्क्राईब करून जोडलेले राहा, कारण पुढचा ट्विस्ट तुमच्यासाठी असेल आणि पुढचा विजयही तुमचाच असेल.